DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. प्रभाग क्रमांक 11च्या माजी नगरसेविका सौ सीमाताई गोकुळणीकर व सामाजिक कार्यकर्ते गोकुळणीकर यांनी उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून प्रभागामध्ये तब्बल 32 कोटी रुपयांची विकास कामे आणली. या निधीतून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनी सातपूर कॉलनीतील सप्तशृंगी देवी मंदिरासमोर ज्येष्ठ नागरिकांना सभागृह, ओंकारेश्वर महादेव मंदिर, मायको कंपनी लगतचा रस्ता आणि शिवनेरी चौक ते कामगार कल्याण मंडळाच्या बिल्डिंग इमारतीचा रस्ता या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या भूमिपूजन कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते गोकुळणीकर, धीरज भाऊ शेळके, योगेश गांगुर्डे, किसनराव खताळे, बाबासाहेब पोरजे, शांताराम निगळ, अभिषेक निगळ, चेतन खैरनार, गौरव सोमवंशी तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष मोठ्या संख्येने या तिन्ही उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते. आज या ठिकाणी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने आणि सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाच्या सगळ्या माझ्या काका आणि मावशी यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी आपण जे भूमिपूजन करत आहोत, तर हे भूमिपूजनापेक्षा मी म्हणेन माझ्या माहेरच्या लोकांना मी काहीतरी देणं होतं माझं, मी ते देत आहे. कारण जेव्हा आम्ही निवडून आलो त्यावेळेस या ठिकाणी अक्षरशः म्हणजे फक्त खाली विटा होत्या थोड्याशा आणि सगळ्या खुर्च्या अशा डगमग करायच्या. त्यावेळेस मी विचार केला एखादे काका जर पडले तर याचा वेगळा हे होईल का, घरातले लोक म्हणतात तुम्ही कशाला तिथे गेला. म्हणजे हा एक अनुभव मला डोळ्यासमोर दिसतोय आणि त्याचं छायाचित्र माझ्याकडे आहे, पुढे मी दाखवेल तुम्हाला की आपण ह्या भागामध्ये फक्त आपल्या त्या ऑफिसमध्ये बसून वाढदिवस साजरे काही बाहेर उभे राहायचे, खिडकीतून बघायचे. असं जेव्हा बघितल्यानंतर असं वाटलं की या ज्येष्ठ नागरिकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आपल्या काका मावशींसाठी. त्यानंतर मग आम्ही तिथे डोम उभारण्याचा अट्टास धरला आणि हा डोम उभा राहिला. त्याच्यानंतर अर्धा डोम झाला, अर्धा बाकी होता. त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण इथे म्हणजे नारळ फोडलं, पण काही कारणास्तव झालं ते गंगेला मिळालं. हे म्हणेल परमेश्वराचा आशीर्वाद असतो की काहीतरी घडतं ते चांगल्यासाठी घडतं. तर मला वाटतं आमचं एक स्वप्न होतं की इथे एक मोठा हॉल की जेणेकरून हे ज्येष्ठ नागरिक आपल्या सगळ्या जीवनाचा जो थकवा आहे, दिवसभराचा टेन्शन, इतक्या दिवस काम करून जो थकवा आहे की आपण एकमेकाला साथ देण्याची, या ज्येष्ठ नागरिक मला एक अभिमान वाटेल तर सातपूरमधला, नाशिकमधला पहिला ज्येष्ठ नागरिक संघ असा आहे की हा नाशिकमधला मोठा आणि सगळ्यात मोठा संघ आपल्या इथे आहे. आणि असा हॉल बनवू की जेणेकरून बाकीचे नाशिकमधले ज्येष्ठ नागरिक आपल्याकडे येऊन बघतील असा हॉल कुठेच नाही, असा हॉल. आणि इथं विरंगुळा सगळ्या सर्व ज्येष्ठ नागरिक संघ, सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ आणि महत्वाचं म्हणजे आपल्या सप्तशृंगी देवी माता मंदिरासमोरचा आपण हा कार्यक्रम घेतोय आणि ह्याच जागेत घेतोय. हे महत्वाचं मला वाटतं बऱ्याच वर्षापासून आपल्याला या ठिकाणी एक डोम करायचं असं मला सर्व ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं होतं आणि मला वाटतं 2 वर्षापूर्वी आपण काही 7 का 8 लाख रुपये मंजूर करून या ठिकाणी आपण असा ऊन किंवा पाऊस लागू नये म्हणून आपण तो डोम मंजूर पण केला होता. काहीतरी चुकीची कॉर्पोरेशनला माहिती देऊन ते काम मात्र थांबवण्यात आलं. कदाचित बरोबर ते काम थांबवण्यात आलं. त्याची मी थोडी माहिती घेतली. ठीक आहे म्हणून हरकत नाही. मग मी पण शांत बसलो. मला बऱ्याच जे नागरिकांनी नागरिकांनी प्रश्न विचारले का हे काम आपलं का थांबलं. तुला आता शांत बसा, आता काही होणार नाही, आपण जेव्हा होईल तेव्हा मी सांगेन. त्यानंतर आमचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी आम्हाला 2 कोटी रुपये निधी दिला आणि मला वाटतं मी पहिलं काम या आपलं या ठिकाणचं या इमारतीसाठी ठरलं. त्यावेळेस म्हणजे होतं ते चांगलं होतं. ज्यांनी काही चुकीची माहिती दिली ते काम थांबवलं, ते चांगलं झालं. तेव्हा आपण काहीतरी 7 ते 8 लाखाचा हा डोम धरलेला होता. परंतु आता 20 लाख रुपयाची आपण या ठिकाणी बिल्डिंग वास्तू बांधतो. आणि नेहमीच मी म्हणतो का मला इथं आल्यानंतर खूप एक ऊर्जा मिळते, काय आपल्याला माहित नाही. आणि नेहमीच ज्येष्ठ नागरिकांचं आम्हाला मार्गदर्शन असतं. ज्येष्ठ नागरिक म्हणजे
हे यांच्याकडे खूप मोठी अनुभवाची शिदोरी आणि समाजाला दिशा देण्याचं काम ज्येष्ठ नागरिक करतात. परंतु तुम्हाला कल्पना असेल, मागच्या सत्रामध्ये तुम्ही जो आमच्यावरती विश्वास टाकला त्याचं कुठेतरी आम्ही सोनं करायचा प्रयत्न केला. कारण त्या 5 वर्षात काम करत असताना मला वाटतं 1.5 वर्ष एक शासकीय असा नाव घेऊ शकत नाही आपण, एक अधिकारी आले, त्यांनी 1.5 वर्षामध्ये कुठल्याही फाईल मंजूर होऊ दिल्या नाही. नंतर सर्वांना माहितच आहे 2 वर्ष कोविडचा काळ आला, त्याच्यामध्ये कुठलेही कामं झाले नाही. मला वाटतं फक्त 1.5 ते 2 वर्षामध्ये आम्ही साधारणपणे हे 34 कोटीची कामं करू शकतो. हे फक्त तुमच्या आशीर्वादामुळं आणि तुमच्या सहकार्यामुळे. आणि हा लेख हा जो आमच्या समोर आहे, अनेक काही लोक असतील आम्ही आधी केलं आणि मग सांगतोय, लक्षात ठेवा. तर अजूनही पुढे तुम्ही आम्हाला संधी येणारच आहे. तुम्ही संधी दिल्यानंतर बरेचसे कामं आणखी इथं या प्रभागात बाकी आहे, ते सुद्धा 100% आपण मार्गी लावू. आणि या ठिकाणी मला खरं साहेब काल म्हटले आपण गुरुजींना बोलू, पूजावर नाही म्हणलो साहेब, त्यांचं म्हणजे हे चांगलं होतं, हेतू चांगला होता. पण म्हणलो आता काहीच करायचं नाही, आपली बिल्डिंग तयार होऊ द्या, मग आपण ते चांगली पूजा ठेवतो तर जेवण ठेवू. अगदी अशा एका कामासाठी जमलेलो आहोत का जे काम होण्यासाठी आम्ही 8 ते 10 वर्षापासून इच्छुक आहोत. ते आमचं पेंडिंग काम पडलं होतं काही कामात, पण ती अपेक्षा आज गोकुळभाऊ निगळ यांच्या प्रेरणेने पूर्ण होत आहे. याची आम्हाला इतकी आवश्यकता आहे का आमचे कार्यक्रम आम्हाला पावसात घ्यावा लागतात, उन्हामध्ये घ्यावा लागतात. आणि एवढी मोठी गैरसोय का 4-4 किलोमीटरवरून आमचे सभासद येतात, त्यांना लग्न करण्याची सोय, कोणाला पाण्याची सोय नाही, तर पाणी लवकर. तर आमच्या सर्व सुखसोयींनी उपलब्ध होणार असं सभागृह गोकुळभाऊ निगळ आपल्याला या ठिकाणी पडून देत आहे. आणि त्या वास्तूचं सुरुवात आज रोजी त्याचा नारळ फोडून आपण सुरुवात करत आहे. आणि लवकरात लवकर आपलं काम हे पूर्ण होऊन आणि त्यांच्या प्रेरणेने खरोखरच आपल्या इच्छा पूर्ण झाल्या. त्यांनी एकदा हो म्हटलं, पूर्ण झाला असं गृहीत धरून आणि हे काम आज मार्गी लागलेलं आहे. धन्यवाद. तुम्ही जे आमच्यावरती नेहमी जे प्रेम करताय, तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीचे असतात. कोणत्याही कार्यामध्ये आम्ही कोणतंही काम सांगितलं, सीमाताई निगळणे गोकुळभाऊने आजपर्यंत ऐकलं नाही असं नाही. आमच्या प्रत्येक कामाला त्यांनी होकार दिलेला आहे आणि असंच प्रेम त्यांचं नेहमी आमच्या पाठीशी राहावं. तुमची प्रेरणा आम्हाला अगदी आमची आज शुभेच्छा देतो. निर्माणनी सर्वांना विनंती केली की ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वादाच्या रूपाने मतदान त्यांच्या याच्यात करायचं आहे, त्यांनाच करायचं आहे. तर ते आपण लक्षात ठेवायचं आहे. राजकीय याच्यात कोणता भाग नाही आहे, त्यांचा राजकीय भाग नाही आहे. आज म्हणजे प्रशासकीय राजवट आहे तरी सुद्धा नगरसेवक म्हणजे माजी नगरसेवकच्या कॅपॅसिटी एवढे कामं करताय. आज कोणताच माजी नगरसेवक एवढे उद्घाटन करत नाही आहे. आमदारांचं फक्त उद्घाटन चालू आहे, बाकी काही कोणाचं चालू नाही आहे. तुम्ही बघत असाल माजी नगरसेवक म्हणून त्यांचं जे कामं चालू आहे आणि प्रभागाच्या व्यतिरिक्त सुद्धा ते इतर कामं सुद्धा करतात. तसे आमच्या संतनगरमध्ये सुद्धा त्यांनी पुढाकार घेतला थोडंसं कामाचा. आमचा स्वामी समर्थांच्या मंदिरात सुद्धा त्यांनी केलेलं. त्यांच्या ड्युरेशनमध्ये ते येत नाही तरी सुद्धा त्यांनी केलेलं. मी मागे सांगितलं की त्यांच्या नाव जरी सीमा असलं तरी त्यांच्या कामाला कर्तृत्वाला सीमा नाही आहे. तर सर्वांनी एकदा त्यांना काळावर आभार मानतो. धन्यवाद. कायम आपल्यावर म्हणजे काय मदत करायची, काय मदत असं प्रत्येक वेळेला त्यांचं आपल्यावर सहकार्य असतं. आणि मी म्हणतो माणसाचा जन्म हा त्याच्या नशिबानं मिळतो, पण माणसांच्या जिवंत राहण्याचं जे कर्मावर अवलंबून आहे असं त्यांचं कर्म आहे. म्हणून आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ती जोडी आहे, याच्याबद्दल शंका नाही. आणि त्यांना प्रचंड यश मिळत याच्याबद्दल बी शंका नाही. असंच त्यांनी आम्हाला बी साथ द्यावा, आम्ही त्यांना भरभरून साथ देऊ अशी बोलून मी माझे. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.